नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नीटची परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे सध्या जी धांदल उडाली आहे आणि जो ताण आलाय त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण टेन्शन घेऊ नका. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात आपण तुमची अडकलेली फी रिफंड कशी मिळवायची आणि येणाऱ्या नीटची एकदम सॉलिड तयारी कशी करायची यावर फोकस करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येऊया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण या गोष्टी पाहणार आहोत. नीट 2026चं फी रिफंड अपडेट, बँकेचे तपशील भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस, काही महत्त्वाच्या डेडलाईन्स आणि टाळायच्या चुका, मोफत नीटची तारीख आणि शेवटी एक जबरदस्त अभ्यासाची रणनीती. सो लेट्स स्टार्ट. सध्या सर्वांच्या मनात घोळणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा फीचा रिफंड नक्की कसा मिळवायचा, बरोबर ना? NTA घोषणेनंतर पैशांचं काय होणार? पैसे सुरक्षितपणे आपल्या खात्यात कसे येणार हा प्रश्न साहजिकच आहे. आज आपण याचंच एकदम अचूक उत्तर बघणार आहोत. सर्वात आधी ही टाईमलाईन डोक्यात फिट बसवा. पोर्टल 22 मेला ओपन झालंय. बँकेची माहिती भरण्याची शेवटची तारीख 27 मे आहे. आणि हो, 21 जूनला तुमची नीटची परीक्षा आहे. म्हणजे बघायला गेलं तर वेळ अगदीच कमी आहे आणि परीक्षा वेगाने जवळ येत आहे. चला तर मग आपला पहिला मुद्दा पाहूया. नीट 2026 फी रिफंडचं नेमकं अपडेट काय आहे. आता एक गोष्ट अगदी क्लिअर करून घेऊया. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अधिकृतपणे अर्ज करून फी भरली होती ते सगळे या रिफंडसाठी 100% पात्र आहेत. बरं, काहींना वाटेल की मी जर आता परत परीक्षा नाही दिली तर माझे पैसे बुडतील का? तर तसं अजिबात नाहीये. तुम्ही नीट द्या किंवा नका देऊ, तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत मिळणार. त्यामुळे त्याबद्दल एकदम रिलॅक्स राहा. पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बँकेचे तपशील भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता स्क्रीनवर जरा बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया यावी म्हणून आपण इथे खऱ्या फॉर्मसारख्या इमेजेस वापरल्या आहेत. ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी एकूण 5 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन करा. दुसरी स्टेप, डॅशबोर्डवर दिसणाऱ्या फी रिफंड किंवा बँक डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा. तिसरी स्टेप अगदी काळजीपूर्वक करायची आहे. बँकेचं नाव, तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड अचूक भरायचा आहे. इथे घाई अजिबात करू नका. चौथी स्टेप, जर तुमच्याकडे कॅन्सल केलेला चेक असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता, पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि पाचवी शेवटची स्टेप, सगळी माहिती एकदा पुन्हा तपासून सबमिट करा. आणि हो, या सगळ्याचा एक स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवायला विसरू नका. आता वळूया काही अतिशय महत्त्वाच्या तारखा आणि विद्यार्थ्यांकडून हमखास होणाऱ्या चुकांकडे. कायम लक्षात ठेवा, बँक डिटेल्स अपडेट करण्याची एकदम फायनल डेडलाईन आहे 27 मे 2026 रात्री 11:50 या मुदतीनंतर NTA कडून कोणतीही मुदतवाढ किंवा दुसरी संधी दिली जाणार नाहीये. त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा क्षणाची वाट बघू नका. आजच्या आज हे काम उरकून टाका. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुमचा IFSC कोड आणि अकाउंट नंबर एकदम परफेक्ट असेल तर तुमचे पैसे फास्ट मिळतील. पण जर चुकूनही एखादा आकडा इकडे तिकडे झाला तर मात्र रिफंड अडकू शकतो किंवा तुम्हाला तो मिळायला खूप लेट होऊ शकतो. आपले 1700 रुपये सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी डिटेल्स भरताना दोनदा खात्री करा. एक छोटीशी टायपिंग मिस्टेक सुद्धा महागात पडू शकते. यानंतर आपण पाहूया नीटच्या मोफत परीक्षेबद्दल आणि तारखेबद्दल. सध्या बऱ्याच अफवा उडत आहेत, पण फॅक्ट ही आहे की ज्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्यासाठी ही नीट 2026 पूर्णपणे फ्री आहे. यासाठी तुम्हाला परत एकही रुपया भरायची गरज नाही. तुमचं जुनं रजिस्ट्रेशनच पूर्णपणे ग्राह्य धरलं जाणार आहे. सो पैशांचं टेन्शन डोक्यातून काढून टाका आणि अभ्यासावर फोकस करा. आणि आता सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, नीटच्या तयारीसाठीची रणनीती. आता अभ्यासाच्या या प्लॅनकडे नीट लक्ष द्या. रूल नंबर 1, आता काहीही नवीन वाचायला घेऊ नका. जे आधी वाचलंय तेच पक्क करा. दुसरी गोष्ट, NCERT बायोलॉजीची संपूर्ण रिव्हिजन लवकरात लवकर पूर्ण करून टाका. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या फॉर्म्युल्यांची रोज न चुकता उजळणी करायचीच आहे. तसेच मागच्या वर्षांचे पेपर्स जास्तीत जास्त सोडवा. टाईम मॅनेजमेंटसाठी फुल लेंथ मॉक टेस्ट देणं मस्ट आहे. यातून तुम्हाला तुमचे वीक टॉपिक समजतील, त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रोज 8 ते 10 तास एकदम फोकस ठेवून अभ्यास करा. सातत्य राखलं तरच यश नक्की मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, फी कशी परत मिळवायची हे तर आपण बघितलं. पण आता जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा.
रिफंड तर फिक्स झालाय, पण तुमची परीक्षेची तयारी 100% झालीये का? प्रशासकीय काम आता संपलंय, पण खरी लढाई तर आत्ता सुरू झालीये. आपली सगळी एनर्जी, वेळ आणि लक्ष आता फक्त आणि फक्त अभ्यासाकडे वळवा. 21 जूनच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्ण ताकदीने तयारीला लागा.